हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी, विठाला 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 योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौचास्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोरा, जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू पांडुरंगा करू, पांडुरंगा करू व्रतवन मन, पांडुरंगा करू व्रतवन मन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू व्रतवन मन, पांडुरंगा करू व्रतवन मन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू व्रतवन मन, पांडुरंगा करू व्रतवन मन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू व्रतवाना मना, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू व्रतवाना मना, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायांचा, 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 झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायांचा, झालो दास पायांचा, झालो दास पायांचा। ही चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हीची माझी सर्व जोडी, विठाला 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 सज्जना हो, भगवान परमात्मेची अगाध सत्ता, सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा,
त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्र्यावरची वाग्देवी विराजमान झाली. त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं, जे वाङ्मय तयार केलं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले. आपली संत मांद्याई खूप मोठी आहे. त्यामधील जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा ओघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असं अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग हा मागणीपर प्रकरणामधील आहे. संत तत्वांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर संत महात्म्यांना मागायला आवडत नाही, परंतु सप्ताह म्हटलं तर 3 कीर्तनकार हे बांधलेली असतात. बांधलेले म्हणजे आपल्यालाही प्रसंग येईल, आपल्याला वाटेल की ताई आजपर्यंत असं कधी पाहिलं नाही की कीर्तनकार बांधून आणले नंतर इथं स्टेजवरती उभं केलं. पाहिलं नाही? पाहिलं तर बंधन जे आहे बांधलेलं या शब्दाचा अर्थ नियमाचं बंधन हे कीर्तनकाराला घालून दिलेलं असतं. प्रथम दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे अभंग हा नामपर घ्यावा लागतो, मध्ये संतपर उपदेशपरही चालतो. परंतु उद्या काला आहे आणि काल्याचा आदला दिवस म्हणजे हा जागर, हा देवीचाही जागर करायचा, भगवंताचाही जागर करायचा. तर जागरच्या दिवशी मागणी करावी. हा मागणीचा काय आहे? वारकरी संप्रदायानुसार हा प्रघात आहे. ती मागणं भगवंताला मागावं लागतं. कारण की जी काही सेवा सप्ताह सुरू झाल्यापासून आपण भगवती मातेची करतो, भगवंताची करतो, त्या सेवेचं फल मागण्याचा अधिकार भगवंताने आज तुम्हा मला दिलाय. तो अधिकार आपल्याला मागायचा आहे. मी अगोदरही सांगितलं की मागणं हे संत महात्म्यांना आवडत नाही, परंतु तरी सुद्धा तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 125 अभंग कसे आहेत? मागणीपर प्रकरणामधील आहेत. मग तुकोबाराय सांगतात की काही मागणे हे आम्हा अनुचित, काही अनुचित आहे, परंतु काही मागणे हे उचित सुद्धा आहे. विठ्ठला याचा अर्थ की भगवंताकडे मागायचंच नाही असं नाही होत. भगवंताकडे मागावं, परंतु काहीही मागू नाही. मागण्याच्याही पद्धती असतात. संत महात्म्यांनी भगवंताकडे मागितलं, मागण्याचा अधिकार संत महात्म्यांनाही होता आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी दिला. तर आजचा हा अभंग हा मागणीपर प्रकरणामधील आहे. या प्रकरणामध्ये या ठिकाणी संत तुकोबाराय भगवंताकडे म्हणजे देवाकडे मागणी मागतायत. भगवंता जर द्यायचं असेल ना तर मला हेच दान दे. दान स्वरूपामध्ये मागणी मागतात की काय? मला फक्त भगवंता तुझ्या नावाचा विसर होऊ देऊ नको, एवढं दान दे, एवढं माझं मागणं आहे. आता भगवंत हे चतुरातो शिरोमणी, सकल जगाची उत्पत्ती करणार तो परमात्मा चतुर आहे. परमात्म्याने आमिष दाखवलं कुणाला? संत महात्म्यांना. तुकोबाराय तुम्ही एवढंच मागता की तुझा विसर न हो. अरे काय भेटणार आहे माझी भक्ती करून? असं काय आहे माझ्या नामचिंतनामध्ये? असं काय आहे माझ्या स्वरूपामध्ये? त्यापेक्षा मी तुला धन देऊ. कशाचा आमिष दाखवला? तुकोबाराय मी तुम्हाला धन देऊ शकतो. धन देऊ का? संपत्ती देऊ का? तर तुकोबाराय सांगतात की न लगे मुक्ती धन संपदा. मला मुक्तीही नको, धन नको, संपत्ती नको, मोक्ष नको. भरपूर आमिष त्या ठिकाणी भगवंत तुकोबारायांना दाखवतात. परंतु तुकोबाराय सांगतात धन नको, संपत्ती नको, मोक्ष नको. द्यायचं असेल ना फक्त काय दे? तुझा विसर न व्हावा. भगवंता जीवन जगत असताना तुझा विसर माझ्या अंतकरणाला, माझ्या आत्म्याला कधी होऊ देऊ नको. भगवंतही चतुर आहेत. भगवंत सांगतायत हे जर करायचं असेल, माझा विसर जर पडू द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी तुला मानव देह पाहिजे. म्हणजे मानव देह पाहिजे म्हटल्याच्या नंतर तुला अगोदर आईच्या गर्भामधून जन्म घ्यावा लागेल. हे गर्भवासाचं दुःख तुला सोसावं लागेल. मग हा व्यवहार तुम्हाला परवडणार आहे का? फक्त भगवंताचा विसर न हो त्यासाठी 9 महिने 9 दिवसाचं गर्भवासाचं दुःख जीवात्म्याला सोसावं लागतं. संत महात्म्यांना सुद्धा माणूस म्हणून जर जन्माला यायचं म्हटलं तर हे दुःख पचवावं लागेल. मग हे दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? कोण म्हटलं? भगवंत म्हणतायत. कुणाला? तुकोबारायांना. परंतु तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. तुकोबाराय म्हणतात की देवा
फक्त तुझं नामचिंतन पाहिजे, तू हवा आहेस त्याच्यासाठी आम्ही एक काय हजारो गर्भवासाचं दुःख सोसू, परंतु भगवंता जीवनामध्ये तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा विसर फक्त अंतःकरणापासून कधी नको. विठ्ठला विठ्ठला हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा ठेवण्यामध्ये आली तिथला अल्पसा परिहार देणं हे गरजेचं आहे. तर परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं भगवती संतोषी मातेच्या कृपेनं आणि समस्त या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या सतप्रयासानं म्हणता येणार नाही, कारण की आमचे संत तत्व सांगतात की सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु या ठिकाणी आदरणीय गुरुस्थानी असणारे श्री गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने आणि श्री सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा तृतीय तपपूर्ती सोहळा या ठिकाणी चालू आहे. आता एक तप किती वर्षाचं असतं? 12 वर्षाचं एक तप असतं. तर या ठिकाणी 3 तप आपल्या सप्ताहाला काय झाले? पूर्ण झाले. या ठिकाणी कौतुक करावं बाबांचं तेवढं थोडंच आहे दादांनो, कारण की संपूर्ण गावकरी जरी एकत्र आले, संपूर्ण गावकरी एकत्र येऊन त्यांनी जरी सप्ताहाचं नियोजन केलं ना दादांनो, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतो, परंतु तरीसुद्धा एवढा मोठं आणि एवढं सुंदर सोज्वळ असणारं नियोजन त्या ठिकाणी होत नाही. आम्ही प्रमाण सांगतो की नोहे हा खेळ एकल्याचा मनोनी मेळ मेळविला. सप्ताह करणं हे कुण्या एकट्याचं काम नाही, म्हणून आपण संपूर्ण मेळ करतो, परंतु ही असणारं अशक्य असणारी गोष्ट आदरणीय आपल्या बाबांनी ही शक्य करून दाखवली की फक्त एकटेच असणारे ते महात्मा ही जवळपास 36 वर्षापासून ही असणारं कार्य करतायत. ही जी ऊर्जा आहे जी त्यांना मिळते ही परमार्थामधून, ही भगवती मातेची ऊर्जा या ठिकाणी बाबांना भगवतीचा आशीर्वाद प्राप्त आहे, म्हणून एवढं मोठं असणारं सुंदर कार्य आणि एवढी मोठी असणारी या भगवती मातेची आराधना अंतःकरणापासून त्यांना घडते. आणि खऱ्या अर्थाने आपलंही परमभाग्य, आपणही या ठिकाणी परमभाग्य की या सोहळ्यामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही, या सोहळ्यामध्ये तुम्हाला कीर्तन प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्त होते आणि आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती उभं राहून बोलण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त होतो. ही सर्व कृपा त्या भगवंताची. विठ्ठला फार गोड असणारं नियोजन या ठिकाणी आदरणीय बाबांनी केलं. आजचं हा 8व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकड्याली वास्तविकता हा जर विचार केला तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. अभंग आपण तुकोबारायांचा घेतला. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर जगद्गुरु ही पदवी आपण तुकोबारायांना देतो की संपूर्ण जगाचे जे गुरु आहेत, जे वैराग्य मूर्ती आहेत, परंतु हे तुकोबाराय हे मागदीपर प्रकरणामधील अभंग आपण घेतला. बरं, संत महात्म्यांना मागावं का? आजही आपल्याला प्रश्न पडतो. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक महाराज मंडळी सांगतात की संत महात्म्यांना कुणाकडे काही मागायला आवडत नाही. मग संत महात्म्यांना मागायला आवडत नाही, मग संत महात्म्यांना मागितलं कसं? परंतु जर मागणी मागायची असेल तर त्या ठिकाणी 3 प्रकारचे मुद्दे पडतात. त्याच्यामध्ये आपणही म्हणतो, पहिली गोष्ट एकतर त्या मागणीची गरज पाहिजे, दुसरी असणारी मागण्याची परंपरा पाहिजे आणि तिसरं असणारं मागण्याचा स्वभाव पाहिजे. विठ्ठला आपण 3 गोष्टी पाहिल्या, गरज, परंपरा आणि स्वभाव. आता संत महात्म्यांना देवाकडे मागणी मागायची काही गरज आहे का? पुरुष वर्ग, महिला वर्ग, भाषा कळती माझी? आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? तुकोबारायांना, संत महात्म्यांना देवाकडे मागणी मागायची काही गरज होती का हो? पहिला आपला टप्पा आहे गरज. बघा, आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपण साधारणतः घराचं बांधकाम करायला काढलं, आपली 3-4 मजली बिल्डिंग आहे, आपण 4 मजल्याचा स्लॅब टाकला आणि पैसे कमी पडले, जवळपास 5-6 लाख रुपये कमी पडले, आपल्याकडे नाहीत, तातडीने घराचं काम आपल्याला करायचं आहे. अशा वेळी आपण काय करतो? आपले सगळे सोयरे, नातेवाईक, नातेसंबंध जिथं आहेत त्या पाहुण्यांकडे जातो. का? कशाकरता जातो आपण? पैसे मागण्याकरिता. पैसे मागत असताना सांगतो की बाबा, एक माझं 40 लाखाचं घर होतं, 5-6 लाख रुपये मला कमी पडत आहेत, मला पैशाची गरज आहे, म्हणून माझी एवढी गरज, या गरजेची पूर्तता करता का? आता मागण्याची गरज आहे म्हणून आपण कुठे गेलो? ऐकताय ना तुम्ही?
पाहुण्यांकडे गेलो, गरज आहे. आता संत महात्म्यांना मागायची गरज होती का? काही गरज नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, गरज नाही परंतु मागण्याची परंपरा आहे. आता मागण्याची परंपरा, आपण भगवती मातेचे भक्त आहोत. हा शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, त्या निमित्तानेच आपला हा सप्ताह आहे. भगवतीचे भक्त आहोत. या ठिकाणी संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, तरी सुद्धा भगवतीचे भक्त असल्या कारणाने आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या घरी परडी असेल त्यांना नियमाचे 5 घरही मागावे लागतात. बरोबर आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह मैसासुर मर्दनाला गोडी. 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 त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना. ही काय आहे? परंपरा आहे. या ठिकाणी मागण्याची गरज नाही, श्रीमंती भरपूर आहे, तरी सुद्धा नियमाची 5 घरं जोगवा मागावा लागतो का? कारण की ही आमची काय आहे? परंपरा आहे. आता संत महात्म्यांची परंपरा होती का? परंपराही नव्हती. आणि तिसरा टप्पा म्हणजे या ठिकाणी मागण्याची गरजही नाही, परंपराही नाही, परंतु स्वभाव जर मागण्याचं असेल तर त्या ठिकाणी आपल्या घरी किती धन द्रव्य संपत्ती असली तरी आपण त्या ठिकाणी मागतो. सांगून जाईल, काही काही ठिकाणी आपण एवढं मागतो, दान देणारा व्यक्ती तो उदार असतो, परंतु आपल्या घरी सत्ताही संपत्ती सर्व गोष्टी असताना सुद्धा मागायचा स्वभाव असल्या कारणाने मागणं आपल्याकडून सुटत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. एक सतगृहस्थ रस्त्याने चालला. आता स्वभाव कसा असतो मागण्याचं बघा. रस्त्याने चालला, रस्त्याचं काम चालू होतं, बाजूला मोठा खड्डा होता. लक्षपूर्वक आहे का? खड्डा होता, खड्डा काही दिसला नाही, त्या खड्ड्यामध्ये पडला. पडल्याच्या नंतर आजूबाजूला लोक जमा झाली. लोक बघू लागली, खड्डा खोल आहे, त्या खड्ड्यामध्ये तो पाटील पडलाय. पाटलांनी वरती हात पाटील करीत होता, मला वाचवा, मला वाचवा, मला बाहेर काढा. बाहेर वरती जे लोक उभा होते ते लोक पाटलांना हात द्यायचे. पाटील तुम्हाला वरती काढतो, तुमचा हात द्या. परंतु पाटलाचा स्वभाव असा होता, संपत्ती भरपूर होती, परंतु यांना कधी दान द्यायची सवय नव्हती. फक्त घ्यायचं माहिती होतं, द्यायचं काही माहिती नव्हतं. आता पाटील तुमचा हात द्या म्हटल्यामुळं पाटील काही हात देत नव्हते. पाटील हात बांधून बसले, फक्त तोंडाने बडबड चालू होती, मला वाचवा, मला वाचवा, मला वरती काढा. जवळपास अर्धा तास हा गोंधळ लोकांनी पाहिला. लोक बोलत होते, पाटील हात द्या, पाटील काही हात देत नाही. लोकांना असं वाटलं की पाटलाच्या डोक्यावरती परिणाम झालाय. लोक निघून चालले, परंतु पाटलांच्या शेजारचा व्यक्ती त्या ठिकाणी आला. आता म्हटलं गर्दी का जमली म्हणून डोकावून पाहिलं तर कोण होतं? पाटील होता. आता आपला शेजारी कसा आहे हे कोणाला माहिती असतं? शेजाऱ्यांना माहिती असतं, बाहेरच्या लोकांना काही माहिती नसतं. आता शेजारी पाटलाच्या शेजारचा व्यक्ती त्या ठिकाणी आला, बाजूला करून पाहिलं. म्हटले हा तर आमच्या गावचा पाटील आहे. म्हटल्यावर अर्धा तास झाला, 1 तास झाला, पाटील खड्ड्यामध्ये पडलेत. फक्त तोंडाने म्हणतात वाचवा वाचवा. आम्ही हात देतोय पाटलांना, पाटील हात द्या, आम्ही वरती घेतो. पाटील काही हात द्यायला तयार नाहीत. हा म्हटला तुम्ही सगळे बाजूला हो, अर्ध्या मिनिटाच्या आत पाटील खड्ड्याच्या वरती पाहिजेत. हा समोर गेला. आता याला पाटलाची खोड माहिती होती. जन्म झाल्यापासून पाटलाने कधी कुणाला कुठलीच गोष्ट दान दिली नव्हती, फक्त घ्यायचं याला माहिती होतं. हा पाटलाच्या जवळ गेला, हात समोर केला आणि म्हटला पाटील हात घ्या. ऐकताय ना काय म्हटलं? हा अगोदरचे काय बोलत होते? पाटील हात द्या म्हणत होते आणि हा म्हणला पाटील हात घ्या. हां, एवढा फरक झाला. पाटलाच्या डोक्यामध्ये बसलं. आतापर्यंत सगळे फक्त द्या म्हणत होते. हा माझा शेजारी आहे, हा म्हणतोय हात घ्या. म्हटला द्या हात, तुम्ही मला देताय ना. मग पाटलांनी स्वतःचा हात वरती केला आणि वरच्याने हाताला पकडून त्यांना वरती काढलं. मला सांगण्याचं तात्पर्य, एखाद्याचा स्वभाव कसा असतो? मागण्याचा असतो. गरज नाही, परंपरा नाही, स्वभाव मागण्याचं असल्या कारणाने त्याला काही करावं मागितल्याशिवाय राहत नाही. दान द्यायची सवय म्हणजे माहिती नसतं. एखाद्याला जर म्हटलं की दान द्या, तर दान द्यायचं म्हटलं की त्याचे हात थरथर 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 कापू लागतात. मग संत महात्म्यांना गरज होती का?
नाही. संत महात्म्यांचा स्वभाव होता का मागण्याचा? नाही. संत महात्म्यांची परंपरा होती का? नाही. तरी सुद्धा मागतात का? कारण की काही मागणं हे अनुचित आहे आणि काही मागणं उचित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आपल्याला सुद्धा आपण भगवती मातेची आराधना करतो. आज आपल्याला भगवती मातेकडे भगवंताकडे मागण्याचा अधिकार भगवंताने दिला. परंतु मागत असताना सुद्धा संसारी जीवाचे मागणे वेगळे, संत महात्म्यांचे मागणे वेगळे आणि सर्वसामान्य लोकांचे मागणे वेगळे. काय भगवंताकडे मागावं आपण? काय मागावं? संत महात्मे काय मागतात? संत महात्मे भगवंताची भक्ती सोडून दुसरं काही मागत नाही. लक्षपूर्वक ऐका. एक आहे भगवंत आणि दुसरे आहे भगवंताने निर्माण केलेली ही सृष्टी, त्या सृष्टीमधले विषय, त्या सृष्टीमधले सुख. संत महात्मे भगवंताला मागतात आणि आपण भगवंताने निर्माण केलेली जी काही सृष्टी आहे या मधल्या गोष्टी आपण भगवंताकडे मागतो. परंतु सृष्टीमधल्या गोष्टी भगवंताकडे मागितल्याच्या नंतर जीवाला परमानंदाची प्राप्ती होते का हो? नाही. जे मागणं संत महात्म्यांना मागितलं ते मागणं मागावं. मागणारा सुद्धा चतुर पाहिजे. कुणासारखा पाहिजे? ज्यावेळी सत्यवानाचे प्राण यमाने हरण केले आणि ती असणारी सावित्री यमाकडे मागणी मागते. यमाला तिने मागितलं. यमाच्या पाठीमागे ती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर यम म्हटलं की कुठल्या स्त्रीमध्ये एवढं धाडस नाहीये की आपल्या प्रतीचे प्राण वाचवण्याकरता यमपुरीपर्यंत पाठीमागं गेल्या होत्या. कोण? सावित्री माता यमपुरीपर्यंत गेल्या. सांगितलं प्रसन्न आहे मी तुझ्यावरती, काय मागायचंय ते माग. आता मागणारा हा चतुर असावा. काय मागितलं असेल सावित्री मातेने? एवढं गोड त्या ठिकाणी मागणं मागितलं. तिने सांगितलं की या ठिकाणी माझे जे सासरे आहेत, माझ्या सासऱ्याने माझ्या मुलाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं पाहावं डोळ्यांनी, एवढं माझं मागणं आहे. आता त्या ठिकाणी जे सासरे होते ते कसे होते? दोन्ही डोळ्याने आंधळे होते. लग्न झालं होतं सती सावित्रीचं पण अपत्य नव्हतं आणि पती हा मृत झालेला होता. आता एवढं सुंदर म्हणजे मागणं एक मागितलं, एका मागणीमध्ये अनेक मागण्या त्या ठिकाणी मागितल्या. अगोदर काय करावं लागलं? अगोदर पतीला जिवंत करावं लागलं, त्यांना मुलगा द्यावा लागला. जे सासरे होते त्यांना दृष्टी द्यावी लागली, त्यांना श्रीमंत करावं लागलं. वृद्ध होते म्हणून त्यांना तरुण करावं लागलं. म्हणजे एवढं सर्व मागितलं. कुणी? ऐकताय ना तुम्ही? सावित्रीने. मग ही चतुर म्हणावे की नाही? मागणारा चतुर जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या मागणीचा सुद्धा काय होतो? फायदा होतो. रामायणामध्ये गोड असं चिंतन आलं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने रावणावरती विजय मिळवला तो म्हणजे कधी? तो विजयादशमीचा दिवस. विजय मिळवल्यानंतर पुन्हा अयोध्येमध्ये आले. राज्याभिषेक सोहळा झाला. संपूर्ण वातावरण शांत झालं. प्रभू रामचंद्र विचार करू लागले, मला भरपूर जणांनी सहकार्य केलं युद्धामध्ये, सर्वांचे आभार मानायला पाहिजेत. मोठी सभा ठेवली, सर्वांचं ऋण व्यक्त करून झालं. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भगवंताने जे असं काही दान आहे योग्यतेनुसार बक्षीससुद्धा त्या ठिकाणी देऊन टाकले. आता राहिले फक्त घरामधले मंडळी. सर्वजण निवांत बसले. प्रभू रामचंद्रांनी सर्वांना जवळ बोलवलं, सर्वांना सांगितलं, हे बघा आत्तापर्यंत मी 14 वर्षाच्या वनवासामध्ये होतो, आता मला राज्यगादी प्राप्त झाली. प्रथम सीता मातेला विचारलं, हे बघ आता मी स्वतंत्र आहे, पाहिजे ती धन संपत्ती आणि या संपत्तीला खर्च करण्याचा अधिकार मला आहे. वनवासामध्ये काही नव्हतं माझ्याकडे, तुला जे मागायचं ते माग. कुणाला म्हटले? सीता मातेला. आता सीता मातेने विचार केला, म्हटले प्रभू फक्त एकदा वनवासामध्ये असताना काय मागितलं होतं? चोळीची अपेक्षा केली होती. सुवर्णमृगाची जी कांती आहे त्या चोळीची अपेक्षा केली, तर मला 6 महिने पतीचा वियोग सहन करावा लागला. पतिदेव आता जीवन संपलं तरी आणि कपडे फाटले तरी कधी मागणी तुमच्याकडे करणार नाही, मला काही नको. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा अरे 14 वर्ष माझ्यासोबत राहिला तू, वनवासामध्ये तू होता, वनवासामध्ये मी होतो, वनवासामध्ये सीता होती, पण आमच्या दोघांपेक्षा सगळ्यात जास्त त्रास लक्ष्मणा तुला झाला, कारण आम्ही तरी फळं खात होतो, तू 14 वर्ष काय केला? उपवास केला. तुझी जी इच्छा असेल ना, जी अपेक्षा असेल ते मागणं माग. काय मागितलं लक्ष्मणाने? लक्ष्मणाने एवढं गोड सुंदर मागणं मागितलं, भगवंता द्यायचं असेल ना तर एक गोष्ट मला द्या, तुमचा आणि माझा कधी वियोग नको. म्हणून अगोदर प्रभू रामचंद्र गेले का?
नाही, अगोदर लक्ष्मणाला जावं लागलं, नंतर प्रभू रामचंद्राने देह ठेवला. या ठिकाणी भरताला विचारलं काय पाहिजे तुला, तू सुद्धा संपूर्ण राज्याचा त्याग केला रे. एवढं बंधुप्रेम, एवढं भावाचं प्रेम आज कलियुगामध्ये बघायला भेटतं आपल्याला. आज आपण कलियुगामधलं वातावरण जर पाहिलं तर इस्टेटीसाठी, पैशासाठी, संपत्तीसाठी आपण भाऊ भावाचा खून करायला घाबरत नाही. भयंकर घटना घडतात. हे अयोध्येमधले राजे होते, ते रामराज्य होतं, आता हे कलियुगामधलं राज्य आहे. त्यामुळे एवढी विचित्र परिस्थिती. अरे माझ्यासाठी, भावासाठी राज्याचा त्याग केला तू. वनवासामध्ये मी होतो, परंतु वनवासाचं दुःख भरता तू इथं राजवाड्यामध्ये राहून भोगलंस रे. तुझी काय अपेक्षा आहे, जी इच्छा असेल ना तुझी ती माग. भरताने सांगितलं प्रभू तुमची सेवा, तुमची चरणसेवा सोडून आजपर्यंत मी काही मागितलं नाही. मला धर्म नको, अर्थ नको, काम मोक्ष काहीही नको, फक्त तुमची सेवा. मग शत्रुघ्नाला विचारलं काय पाहिजे. नाही प्रभू, माझा भाऊ भरत तुमची सेवा करतो ना, तो संत आहे, त्या संतांची सेवा जीवनामध्ये मला घडावी, मी शत्रुघ्नाची सेवा करतो. उर्मिलेला सांगितलं तुला मागायचं तरी माग. काय मागितलं उर्मिलेने. नाही माझं लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर मला पतीचा वियोग सहन करावा लागला. किती वर्ष, 14 वर्ष विरहाचं दुःख सहन केलं. प्रभू द्यायचं असेल ना, याच्या पुढे जरी कदाचित माझ्या जीवनामध्ये कधीतरी असा प्रसंग आला तर पतीच्या विरहाचं दुःख सहन करण्याची ताकद मला दे, दुसरं काही नको. सर्वात लहान असणारी श्रुतकीर्तीला विचारलं काय पाहिजे तुला. मांडवीला विचारलं काय पाहिजे तुला. मांडवीने सांगितलं प्रभू काही नको मला, रघुकुलामध्ये सून म्हणून मी आले, हे माझं परमभाग्य आहे. सर्वात लहान श्रुतकीर्तीने विचारलं काय पाहिजे तुला. तिला विचारल्यानंतर ती सांगते प्रभू 14 वर्षाच्या वनवासामध्ये जे वल्कले, जे कपडे तुम्ही धारण केले ना, ते कपडे मला द्या. ते मी एवढे जपून ठेवील, मी रोज त्या कपड्यांची पूजा करील. त्या कपड्याकडे बघितल्याच्या नंतर माझ्या मनाला समाधान असं वाटेल की या ठिकाणी जीवनामध्ये भोगापेक्षा त्यागाला जास्त काय आहे, महत्त्व आहे. सर्वस्वाचा त्याग करून तुम्ही सर्व सुख त्यागली तुम्ही, म्हणून भोगापेक्षा त्यागाला, समर्पणाला जास्त किंमत आहे. याच्यापेक्षा दुसरं मला काही नको. मला सांगायचं तात्पर्य एवढं, या सर्वांनी मागणं मागितलं कुणाकडे, भगवंताकडे मागितलं, परंतु सर्व असणारे मागणे भगवंताला जोडून होते. आपण मागणे मागतो, भगवंताविषयी मागतो नाही. आपली मागणी संसारिक असतात. विठ्ठल 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 आपण संसारिक गोष्टी मागतो. आपण आपलं गाव सोडून आळंदी पंढरपूरच्या वारीला जातो, गर्दीमध्ये जातो, माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जातो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती समोर उभी आहे. त्या मूर्तीच्या समोर हात आपण जोडले. हात जोडून आपण भगवंता मला कायम तुझी वारी घडू दे, भगवंता तू मला कधी भेटतो, भगवंता कधी तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो, असं मागणं मागतो का आपण. काय असतात आपले मागणे. आमच्या घरी 4 म्हशी आहेत, 4च्या 50 होऊ दे, बरोबर. 45 लिटर दूध जातं, 100 लिटर जाऊ दे. 1.5 एकर जमीन आहे, 500 एकर घेऊ दे. कोणाची मागणी असते. झोपले नाही ना तुम्ही. ह्या मागण्या कोणाच्या आहेत, हे आपल्या मागण्या आहेत. अशा पद्धतीच्या मागण्या भगवंताकडे मागायच्या नाही, जेणेकरून आपली असणारी मागणी जी आहे ते मागणं मागितल्याच्या नंतर भगवंताशी आपलं नातं घट्ट होईल, भगवंताशी आपली नाळ जोडली जाईल, भगवंताशी नातं जोडलं जाईल. असं काहीतरी मागणं मागावं. ते मागावं कसं हे शिकवण्याकरिता, ही सांगण्याकरिता संत महात्म्यांनी अगोदर स्वतः मागितलं. कुणाकडे, भगवंताकडे. कारण की संत महात्म्यांचं चरित्र जे आहे ते संपूर्ण जगाच्या समोर आदर्श ठेवणारं चरित्र आहे. म्हणून संत तत्व सांगतात की मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता. कोटेकाईच्या मार्गाने संत महात्मे गेले, त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. त्या पद्धतीचं अनुकरण जीवनामध्ये जर आपण केलं तर जीवनामधले सर्व सुख आपल्या ओंझळीमध्ये असल्याशिवाय राहणार नाही. मागावं आपण, परंतु भगवंताची भक्ती मागावी दादांनो. कारण की त्यासाठी भगवंताने सुंदर असणारा नरदेह आपल्याला दिला. सुंदर असा गोमटा असणारा नरदेह कशा करता दिला. देवे दिला देहा भजन गोमटा, देवे दिला देहा भजन गोमटा, देवे दिला देहा भजन गोमटा,
तुकोबाराय सांगतात, कशा करता दिला नरदेह, देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. दिला कशासाठी? ऐकताय ना तुम्ही? भजनासाठी दिला. परंतु बरेच नग समाजामध्ये असे जन्माला आले, त्यांनी आपला हा नरदेह फक्त भोजनासाठी, खाणे आणि जाणे, भोजनासाठी वाटे लावला, पण भगवंताचं भजन केलं नाही. ज्यावेळी भगवंताने सुंदर सृष्टीची उत्पत्ती केली, लक्षपूर्वक ऐका, कदाचित अधिकार नाही माझा तुम्हाला प्रश्न विचारायचा, परंतु तरीसुद्धा धाडस करेल प्रश्न विचारायचं. ज्यावेळी भगवंताने संपूर्ण सृष्टीची रचना केली, त्यामध्ये अगोदर पंचमहाभूताची निर्मिती केली. पंच म्हणजे किती? 5. पंचमहाभूताची निर्मिती केली. त्याच्यानंतर 4 खाणी आणि 3 गुणी. त्या 4 खाणी कुठल्या? तर श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. त्याच्यामध्ये जीवसृष्टी, जलचर, भूचर, खेचर म्हणजे जमिनीवरती सरपटणारे प्राणी, आकाशामध्ये उंच भरारी मारणारे प्राणी, मग वृक्ष असतील, तुम्ही आम्ही असू. त्या ठिकाणी श्वेदज कुणाला म्हणावं? ज्यांचा जन्म घामापासून झाला, पाण्यापासून ज्यांची उत्पत्ती झाली, असे जीव म्हणजे श्वेदज. अंडज म्हणजे ज्यांची अंड्यामधून उत्पत्ती झाली, ज्यांचा जन्म अंड्यापासून झाला, ती अंडज. जारज म्हणजे त्याच्यामध्ये आपण मनुष्य प्राणी आहोत, वीर्यापासून ज्यांचा जन्म झाला, ती असणारे जारज. आणि उद्भिज योनीमध्ये जे आपण बीजारोपण करतो, मग ते आपल्या शेतामधलं ज्यांची बीजापासून उत्पत्ती झाली, ती असणारी उद्भिज. या सर्वामध्ये ह्या 4 खाणी आणि 3 गुणी. 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या 3ही गुणाने युक्त भगवंताने संपूर्ण सृष्टीची रचना केली. मी त्याच्यामध्ये सांगितलं, भूचर, जलचर, खेचर सर्व पद्धतीचे प्राणी मात्र निर्माण केले, परंतु तरीसुद्धा भगवंताला समाधान झालं नाही. का? निर्माण करायचा राहिला होता फक्त माणूस. भगवंताने संपूर्ण सृष्टीकडे दृष्टी टाकून पाहिलं, लक्षामध्ये आलं, या सर्वांची उत्पत्ती, सर्वांना जन्माला घालणारा मी आहे, पण यांच्यामध्ये माझं भजन करणारा कुणी नाही, मला जाणणारा कुणी नाही, मला मानणारा कुणी नाही, माझी पूजा करणारा कुणीतरी पाहिजे, जाणणारा कुणीतरी पाहिजे, मानणारा कुणीतरी पाहिजे. म्हणून भगवंताने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं. दादांनो, कशा करता? भगवंताचं भजन करण्याकरता. नाहीतर सर्व गोष्टी आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान. बऱ्याच गोष्टीचं साम्यता दिली प्राण्यामध्ये, आपल्यामध्ये, परंतु एक असणारा विशिष्ट असणारा गुण, विशिष्ट गुण भगवंताने आपल्याकडे दिला. त्या गुणाचं नाव आहे ज्ञान. काय? ज्ञान. ज्ञान हा जो गुण आहे, तो ज्ञान हा गुण भगवंताने फक्त याच देहाच्या ठिकाणी दिला. आणि याच ज्ञानाच्या जोरावरती आपल्याला भगवंताची काय करून घ्यायची? प्राप्ती करून घ्यायची. ती प्राप्ती करून आपण घेतो का? नाही घेत. या ठिकाणी सुद्धा 3 टप्पे पडतात. अगोदर भजन करा, नंतर सांगेल विठ्ठला 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 विठ्ठला. जो ज्ञान हा गुन्हा भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. लक्षपूर्वक ऐका, काय दिलं आपल्याकडं भगवंताने? ज्ञान दिलं. या ज्ञानाच्या जोरावरती हा जीव जडावरती सत्ता मिळवू शकतो, जीवावरती सत्ता मिळवू शकतो, आणि देवावरती सुद्धा काय मिळवू शकतो? सत्ता आपण मिळवू शकतो. आता जडावरती बघा, माती जी आहे, माझी माती सजीव आहे का निर्जीव आहे? ही माती एकत्रित करून आपण मोठे मोठे धरणं बांधले. कुणी बांधले धरणं? आपण बांधले, बरोबर. मोठे मोठे धरणं बांधले. मोठे मोठे डोंगर असतात, डोंगराच्या मधून रस्ता काढला आपण. मोठे मोठे बोगदे तयार करून विज्ञानाने फार प्रगती केली दादांनो. त्या डोंगराचे बोगदे तयार करून मधोमधून काय काढला? रस्ता काढला. म्हणजे आपण या जमिनीवरती काय मिळवला? ताबा मिळवला. जमिनीवरती काय केलं आपण? कब्जा केला. कशाच्या जोरावरती? ज्ञानाच्या जोरावरती. पहा, पाऊस पडल्याच्या नंतर चालू वर्षी पावसा कमी आहे, पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर नद्या तुडुंब वाहतात, नदीमधलं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. परंतु आपण मोठे मोठे धरणं बांधली. कुणी केली ही प्रगती? मानवानेच केली ना. मला सांगा, भगवंत आले होते का धरणं बांधायला? नाही. कुणी बांधले धरणं? आपण बांधले. कशाच्या जोरावरती? ज्ञानाच्या जोरावरती. ते पाणी आपण अडवलं पाहिजे त्यावेळी. ज्यावेळी पाऊस कमी पडतो, पाणी कमी पडतं, त्यावेळी आपण त्या धरणामधलं पाणी वापरायला लागलो. पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या ठिकाणी ते पाणी पाईपलाईनद्वारे आपण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कशामुळे? कशाच्या जोरावरती एवढं सर्व मिळवलं आपण?
ज्ञानाच्या जोरावरती आपण जडावरती सत्ता मिळवली. बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण प्रत्येकजण 4 भिंतीच्या घरामध्ये राहतो. प्रत्येकाच्या घरी वाहन आहे, बरोबर. 2 व्हीलर आहे, मोटरसायकल, म्हणजे 2 व्हीलरला मोटरसायकल आपण म्हणतो, 4 व्हीलर असेल. आपल्या घरामध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये AC बसवतो. आपण कशावरती ताबा मिळवला? पाहिजे त्यावेळी थंड हवा आपण खाऊ शकतो. आपल्या गाडीमध्ये AC असते का पुरुष वर्ग? आता AC बसवायला भगवंत आले होते का? नाही. कुणी केली ही प्रगती? आपण केली. म्हणजे पाहिजे त्यावेळी आपण हवेवरती सुद्धा वातानुकूलता निर्माण केली. विमानामध्ये असेल, गाडीमध्ये असेल, पाहिजे त्यावेळी आपण थंड हवा घेऊ शकतो, गरम हवा घेऊ शकतो. कशाच्या जोरावरती केलं आपण हे? ज्ञानाच्या जोरावरती आपण केलं. जडावरती आपण ज्ञानाच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोराने जडावरती आपण त्या ठिकाणी काय गाजवली? सत्ता आपण जीवनामध्ये गाजवली. मग जीवावरती सुद्धा आपण सत्ता गाजवली. जीव म्हणजे आता जीव हा जे आपण शेतामध्ये धान्य पेरतो तिथपासून तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवापर्यंत आपण जीव म्हणू शकतो. आपलं शेत आहे ते 5 एकर असेल, 10 एकर असेल, 25 एकर असेल. पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये, आता आपल्या गावाकडे जास्त पीक कशाचं असतं? मी तर बटाटेच ऐकते आल्यापासून. जास्त उत्पन्न कशाचं असतं? बटाटे घेतो आपण किंवा कांदे घेतो. मला सांगा, पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये ती जमीन असं कधी म्हटली का माझ्यामध्ये काय उगवायचं ही मी माझं ठरवून घेईल, हे माझं मी बघाल? आपण मग त्याच्यामध्ये बटाटे लावतो, कांदे लावतो, बाजरी लावतो, ज्वारी करतो, मूग पेरायचे की येड्या बाबळीची बाग लावायची? कोण ठरवतं हे? जागेत ना सगळे? हे आपण ठरवतो. म्हणजे आपण जीवावरती सुद्धा काय मिळवली? जडावरती तर सत्ता गाजवली आपण, परंतु या ज्ञानाच्या जोरावरती आपण जीवावरती सुद्धा काय गाजवली? अधिकार गाजवला, सत्ता गाजवली. आपण सर्वात हिंस्र असणारे प्राणी, पर सर्वात मोठं असणारा तो हत्ती आपण म्हणतो, त्या हत्तीवरती सुद्धा माणसाने काय लावला? अंकुश लावला. त्याला सुद्धा आपण आकळतो. प्राण्यावरती आपण सत्ता गाजवली. प्राणी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये राहतात. कशाच्या जोरावरती? मला सांगण्याचं मतितार्थ फक्त एवढाच आहे की या तत्वज्ञानाच्या जोरावरती आपण जडावरती, जीवावरती सत्ता मिळवली इथपर्यंत ठीक आहे, परंतु याच ज्ञानाच्या बळावरती माणसाने देवावरती सुद्धा काय मिळवली? सत्ता मिळवली. तात्यांनो, देवावरती सत्ता कशी मिळवली? आपण भगवंताचे भक्त आहोत. भगवंताची भक्ती केली, तपश्चर्या केली, योग केला, याग केला, साधना केली. या साधनेच्या जोरावरती, या भक्तीच्या जोरावरती भगवंताला सुद्धा आपल्या घरी राबावं लागतं. म्हणजे भगवंतावरती काय मिळवली आपण? सत्ता मिळवली. रावणाचं नाव आपण ऐकले कधी? रावण कोण होता? रावण ज्या रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होता तो रावण. त्या रावणाने 33 कोटी देव हे बंदीशाळेमध्ये टाकले होते. कुठं? कथाभाग प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. कुठं ठेवले होते? बंदीशाळेमध्ये. बरं, फक्त ठेवले नव्हते, या 33 कोटी देवाला रावणाने कामं वाटून दिली होती. आता काय काय कामं होती? जे नवग्रह आहेत, जे आपल्या ग्रहामध्ये असतात, जे ग्रह आपण म्हणतो आपल्या त्या ठिकाणी भविष्यामध्ये येत असतात, ते ग्रहांची पीडा जाणवते आपल्याला. ते नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. कुठं? रावणाने आपल्या लंकेमध्ये नवग्रहाच्या पायऱ्या केला. मेघचा ज्याला आपण म्हणतो पाऊस, त्या ठिकाणी पाणी भरण्याचं काम हे मेघाकडे, ब्रह्मदेवाकडे काय काम होतं? ब्रह्मदेव कोण होते? रावणाचे आजोबा होते. आजोबाला सुद्धा सृष्टी रचित्या ब्रह्मदेवाला रावणाने कामाला लावलं होतं. काय? पंचांग बघण्याचं काम हे कुणाकडे होतं? ब्रह्मदेवाकडे होतं. आपण घाबरतो सटवी मातेला. जशी आपला जन्म झाल्यानंतर सटवी आपल्या कपाळावरती जो टाक टाकते, आपण टाक त्याला म्हणतो, जे भविष्य आपलं लिहिते तसं आपलं जीवन काय करत असतं? घडत असतं. पण रावणाच्या घरी ती असणारी सटवी रावणाच्या स्त्रियांचं बाळंतपण करण्यासाठी होती. कोण? सटवी माता. म्हणजे रावण किती मोठा, किती महात्मा असेल मला सांगण्याचं तात्पर्य. आणि गणपती बाप्पा ज्यांना आपण आग्रपूजेचं स्थान दिलं, कुठलं जर कार्य करायचं म्हटलं तर पूजा कशाची करतो आपण? गणेश भगवंताची करतो. त्या गणपती बाप्पाला सुद्धा काय काम लावलं होतं? संत तत्व तुकोबराय सांगतात की गाढव वळी गजानन सटवी करी
बाळंतपण मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भगवंताची भक्ती करून ज्ञानाच्या जोरावरती त्या ठिकाणी जडावरती जीवावरती देवावरती सुद्धा सत्ता गाजवली. कोणी? आपण गाजवली. जर आपण यांच्या सर्वावरती सत्ता गाजवतो कशाच्या जोरावरती? ज्ञानाच्या जोरावरती, तर याच ज्ञानाने आपण त्या परमात्म्याला प्राप्त करून का घेऊ शकत नाही? विठ्ठला 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 विठ्ठल. प्राप्त व्हायला पाहिजे तो देव, तो भगवंत शोधण्याकरिता लक्षपूर्वक ऐका, तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. तो देव शोधण्याकरिता आपण बाहेर जातो, मंदिरामध्ये जातो, बरोबर, परंतु तो परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. मला सांगा, पांडुरंग परमात्मेची आरती सगळ्यांना येते? कशी सुरुवात असते? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पांडुरंगाची आरती म्हटलं की योगी 28 विटेवरी उभा वामंगी रखुमाई दिसे दिवे शोभा, सुंदर असणारी आरती आपण म्हणतो. आज 28 युग झाली. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठे उभे आहेत? विटेवरती उभे आहेत. आपण प्रमाणही बोलतो की युगे झाले 28, अजून मनीना खाली बैस. कुणी उभा केलं होतं? भक्त पुंडलिकाने भगवंताला विटेवरती उभा केलं. किती युग झाली? 28 युग झाली. ते 28 युग कोणती माहिती आहेत का आपल्याला? माहिती आहेत तुम्हाला? 28 युग नाही माहिती. 4 युग आपण सांगू शकतो, सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग, बरोबर. 4 युगाचं ज्ञान आपल्याला आहे. 4 युग ऐकले आपण, पण 28 युग झाली असं संत महात्म्यांनी वर्णन केलं. ते 28 युग नेमकं कुठं आहेत, कुठली आहेत आणि आहेत की नाही, जे वर्णन संत महात्म्यांनी भगवंताने केलं ते वर्णन आपल्या देहाच्या बाहेरचं गेलं का? देहाच्या बाहेरचं अजिबात केलं नाही. जसं तुम्हाला फक्त 4 युग माहिती आहेत तसं मला पण ते 4च युग माहिती आहेत. 5वं युग तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. मला सुद्धा माहिती नाही. मग जे संत महात्म्यांनी लिहिलं ते खोटं आहे का? नाही. संपूर्ण वर्णन केलं ते वर्णन आपल्या देहामधलं केलं. ते 28 युग आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये पाहायचे. आता सांगण्याचं काम मी करणार आहे, मोजण्याचं काम तुम्ही करायचं. जमल? माझं गणित कसं आहे बरं का, म्हणून मोजायचं काम तुम्हाला सांगते. हां, किती युग बघायचे आपल्याला? 28. आता पंचमहाभूतापासून देहाची उत्पत्ती झाली. पंच म्हणजे किती? 5. ही पंचतत्व पंचमहाभूत आपल्या कुठं आहेत? देहाच्या बाहेर आहेत का पंचमहाभूत? नाही. पंचमहाभूत किराणा दुकानामध्ये भेटतील. 5 किलो 10 किलो नाही भेटणार. पंचमहाभूतापासून देहाची उत्पत्ती झाली. पंच म्हणजे 5. पंचमहाभूत त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि पंच विषय, बरोबर किती झाले हो? हां, वा, कुठल्या शाळेमध्ये गेल्या होत्या शिकायला तुम्ही? पंच म्हणजे 5 झाले, परंतु पंचतत्व हे 5, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय 10 झाले, पंच कर्मेंद्रिय किती झाले? पंच प्राण, पंच विषय किती झाले? 25 झाले. आपल्याला किती युग बघायचे? 28 युग बघायचे. हे 25 असणारे तत्व आपल्या शरीराच्या बाहेरचे आहेत का? बाहेरचं काहीच नाही, सर्व आपल्या आतमधलं आहे. त्याच्यामध्ये हे 25 अधिक 3 मन, बुद्धी आणि अहंकार मिळून किती झाले? 28 युग. या 28 युगामध्ये परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. त्या अंतःकरणामधल्या विटेवरती भगवंत उभा आहे. राहील ना लक्षात तुमच्या? पंचतत्व, पंचमहाभूत, पंचप्राण, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय नाही राहणार. हां, आपल्या डोक्याच्या वरून विषय चालला, बरोबर आहे. याच्यापेक्षा सोपं करून संत महात्म्यांनी सांगितलं, भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, प्रत्येकाला 2 हात दिले. किती? का कोणाला 4 आहे तिथं? हां, चतुर्भुज होती माझी भगवती माता, अष्टभुजाधारी होती माझी भगवती माता. कलियुगामध्ये आपल्याला किती हात आहेत? 2 हात आहेत. आपल्या एका हातावरती 25 बोटं आहेत. जागे आहेत ना तुम्ही? एका हातावरती किती बोटं आहेत? 5 बोटं आहेत. आता लक्षपूर्वक आहे का? एका हातावरती 5 बोटं, आपल्या एका बोटावरती किती कांडे आहेत? कांडे म्हणता की पेरं म्हणता तुमच्याकडे? पेरं म्हणता? ठीक आहे, तुमच्या पद्धतीने कांडे आणि इकडं पेरं कळतं आहे. हां, एका बोटावरती किती पेरे आहेत? 3 पेरे आहेत. किती बोटं आहेत? 5 बोटे. 4 बोटावरती 3 पेरे आणि अंगठ्यावरती किती पेरे आहेत? हां, 2 पेरे आहेत. आता उजव्या हातावरचे 14 पेरे आणि डाव्या हातावरचे 14 पेरे अधिक बरोबर किती झाले?
28 झाले. ही 28 युग बाहेरचे आहेत का कुठले? हा, बाहेरचे नाहीत. आपले हात आपल्या जवळ आहेत. माऊली ज्ञानोबराय सांगतात भगवंत आपल्या किती जवळ असावा आणि किती जवळ आहे. आपल्या तळ हात आहे त्याला कर म्हणतो. त्या कर म्हणजे तळ हातावरती आपण आवळा ठेवला. तो आवळा आपल्यापासून किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर, 10 किलोमीटर नाही. हात आपला आहे. आपल्या करावरती आपल्या हातावरती आवळा म्हटल्याच्या नंतर तो आपल्या जवळच आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात की करतळी आवळे तैसा हरी. ज्याप्रमाणे आपल्या हातावरचा आवळा आपल्या जवळच आहे त्या पद्धतीने त्याप्रमाणे तो परमात्मा आपल्यापासून भिन्न नाही. तो परमात्मा आपल्या कुठं आहे? जवळ आहे. देवा आहे, देव 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 फार सुंदर प्रमाण दिलं की देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. तो परमात्मा तो भगवंत आपल्या कुठं आहे? हृदयाच्या मंदिरामध्ये आहे. ज्यांना हेही कळत नाही त्यांच्यासाठी संत महात्म्यांनी सांगितलं हरिपाठ आपल्या सर्वांचे पाठ आहे नाही. हरिपाठ जरी पाठ नसेल तरी एक अभंग आपल्या पाठ असेल. त्या अभंगामध्ये संत तत्व सांगतात की चहुवेद जान शाही शास्त्रकारण आणि 18 पुराणे हरसी गाती. म्हणजे 4 वेद. वेदाचे किती प्रकार आहेत? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. हे 4 वेद, 6 शास्त्र. 4 अधिक 6 बरोबर किती झाले? 10. आणि 18 पुराणे हरिसी गाती बरोबर किती झाले? 28 युग या ठिकाणी झाले. या 28 युगाचं वर्णन जे सांगितलं ते आपल्या शरीराच्या बाहेरचं नाही. ते 28 युग आपल्या जवळ आहेत. तर त्या परमात्म्याचं चिंतन करावं. कुठं आहे परमात्मा? अंतकरणामध्ये स्थित आहे. तो आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलाशी. परंतु ही सांगणारं तत्व जर कुठलं असेल तर ते तत्व म्हणजे संत तत्व. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून संत तत्व आहे. म्हणून संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. पाहिजे देव तरी सुद्धा संत महात्म्य सोडता भगवंतापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की संतांद्वारे भगवंतापर्यंत जायचं. भगवंताला प्रसन्नही करून तुकोबारायांनी घेतलं. परंतु जरी भगवंत प्रसन्न झाले, आता तुकोबारायांची अवस्था जर आपण पाहिली तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होते. अशी अवस्था एकेकाळी झाली होती की माझे मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. असं एवढी अंतकरणापासून भगवंताची भक्ती करत होते. कोण? तुकोबाराय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी जागृत स्वप्नी पांडुरंग जागृत स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग
जागृती स्वप्नी पांडुरंग अशी अवस्था तुकोबरायांची होती. जागेपणी तर भगवंत समोर दिसत होते, जागेपणी तर भगवंताचं चिंतन करत होते, परंतु जागृती स्वप्नी झोपल्याच्या नंतर स्वप्नामध्ये सुद्धा कोण दिसत होतं? पांडुरंग दिसत होता. एवढी भक्ती करून सुद्धा तुकोबरायांचं समाधान झालं नाही. तरी तुकोबरायांना असं वाटायचं की मला भगवंताचा विसर पडलाय, विसरत चाललोय माझ्या परमात्म्याला मी. म्हणून तुकोबरायांनी भगवंताची आराधना केली आणि भगवंताला मागणं मागतायत, भगवंता रे तुझा विसर पडतोय मला जर द्यायचं असेल ना जीवनामध्ये तर मला हेच दान दे. ते दान अभंगाच्या प्रथम चरण. हेची दान हो हे गा देवा हो हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान तुकोबाराय सांगतात की हेच दान दे गा देवा. कुठलं दान तर तुझा विसर न व्हावा. भगवंता जीवनामध्ये जीवन जगत असताना तुझा विसर मला कधीच होऊ देऊ नको. द्यायचं असेल तर एवढंच दान दे विठ्ठला 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 विठ्ठला. आता दानाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर भगवंत हा दाता आहे, भगवंता उदार आहे. आपण भगवंताला जर 1% मागितलं तर 1000% देणारा तो परमात्मा आहे. म्हणजे परमात्मा कसा आहे? दानशूर आहे. परंतु दानाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आणखी एका व्यक्तीचं नाव समोर येतं. परमात्मा दानशूर आहे, आणखी जीवनामध्ये दान देणारा व्यक्ती जर कोणता असेल जो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ तत्व आहे, तर त्या व्यक्तीचं नाव आहे दानशूर कर्ण. ऐकले आपण कर्णाला? ऐकले आपण कर्णाला? कर्णा एवढा श्रेष्ठ असणारा दानी हा दुसरा कुणी नव्हता. कर्ण हा दानी आहे हे भगवंताने सुद्धा काय केलं होतं? मान्य केलं होतं दादांनो. आता लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू आहे, युद्ध हे कुणाचं चालू होतं? कौरवाचं आणि पांडवाचं. आप्तेष्ट आहेत, बंधू आहेत, तरी सुद्धा युद्ध चालू आहे. का? कारण की 100 असणारे कौरव जे आहेत आपला असणारा अधिकार पांडवांना देत नव्हते. जी अधिकाराची संपत्ती आहे पांडवांना देत नव्हती. म्हणून त्या ठिकाणी युद्धाची घोषणा झाली. भगवंताच्या आज्ञेनुसार हे सर्व चाललेलं होतं. आता युद्ध सुरू असताना महाभारताच्या युद्धाचा 17वा दिवस आहे. लक्षपूर्वक ऐका. 17व्या दिवशी युद्ध करत असताना कर्ण जो आहे, ज्याला आपण दानशूर दानवीर कर्ण म्हणतो, तो कर्ण मृत्यूच्या शय्येवरती पडला होता, विवळत पडलेला होता. त्या दिवशी कर्ण हा
म्हणजे मरणार होता. मृत्यूच्या शयेवरती पडलेला कर्ण संध्याकाळी युद्धाचा विराम झाला. सर्वजण कौरव त्यांच्या शिबिरामध्ये निघून गेले. 5 पांडव ही आपल्या शिबिरामध्ये येऊन बसले. आता पांडवांना मदत करणारे होते कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा, धर्मराजा, नकुल, सहदेव, अर्जुन या ठिकाणी सर्व हे 5 पांडव बसलेले. यांच्यामध्ये भगवंत सुद्धा बसलेला होता. दिवसभर जे युद्धाच्या रणांगणामध्ये जे काही वाच्यता झाली, जे काही प्रसंग त्या ठिकाणी घडले युद्धामध्ये, संध्याकाळी निवांत बसल्याच्या नंतर त्यांची चर्चा सुरू झाली. आपण सुद्धा बघतो आपल्या घरामध्ये कुठला उत्सव असेल, एखादं कार्य असेल, संध्याकाळी आपण सर्वजण एका जागी बसून काय करतो? चर्चा करतो की पुढलं कार्य कसं करायचं किंवा जे घडून गेले ते कशा पद्धतीने घडलं. सर्वजण बसलेले आहेत. कुंती माता आतमध्ये बसलेल्या, द्रौपदी माता आतमध्ये बसलेल्या, 5 पांडवांच्या जवळ भगवंत बसलेले. चर्चा सुरू झाली. म्हटलं एवढं मोठं असणारं भयंकर युद्ध सुरू आहे. आज तर तो कर्ण जो अहंकारी होता, तो अधिरथाचा असणारा सुपुत्र, अरे एखाद्या सारथ्याचा सुपुत्र, कपटाने त्याने परशुरामाकडून विद्या ग्रहण केली, शस्त्र अस्त्राची विद्या ग्रहण केली. हे कुठं चाललं होतं? शिबिरामध्ये चर्चा सुरू होती. अधिरथाचा एका सारथ्याचा मुलगा, कपटाने विद्या ग्रहण केली. काय फायदा झाला? काय फायदा झाला विद्या ग्रहण करून? युद्धाच्या ऐन प्रसंगी गुरुवर्यांच्या शापामुळे परशुरामजीने कर्णाला शाप दिला होता की माझ्याकडून चोरून या ठिकाणी विद्या घेतली, खोटं बोलून विद्या प्राप्त घेतली. ज्यावेळी या विद्येची खरंच तुला गरज असेल त्यावेळी ते मंत्र तुला आठवणार नाहीत. ही जमीन धरणी माता तुझ्या रथाचं चाक गिरवून टाकेल. आणि आज असंच घडलं. ही पांडवांची चर्चा आहे. आज असं घडलं ज्यावेळेस कर्ण हा दुर्योधनाचा सेनापती होता, कौरवांचा सेनापती होता, सेनापती बनून आला होता, परंतु आज त्याचं अहंकाराचं हनन झालं. आज मृत्यूच्या शय्येवरती विवळत त्या ठिकाणी पडला. ही संपूर्ण चर्चा चालू होती. भगवंत शांत बसलेले. शांतावस्थेमध्ये भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आला, मोठा निश्वास सोडला आणि भगवंताच्या मुखामधून एक शब्द निघाला. आज या सृष्टीवरचा, आज या मृत्यूलोकामधला सगळ्यात मोठा दाता गेला, सगळ्यात मोठा वीर पुरुष गेला. कर्णासारखा दानशूर व्यक्ती होणे नाही. कर्णा एवढा दानशूर व्यक्ती जीवनामध्ये परत होणार नाही. फार मोठा योद्धा तर गेलाच, परंतु दानवीर कर्ण गेला. भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंताच्या डोळ्यामधले अश्रू धर्मराजाने पाहिलं आणि आता चर्चा उलट सुरू झाली. कर्णाचे गोडवे गायला लागले. खरंच होता कर्ण, होता अविचाराच्या बाजूने, होता कौरवांच्या बाजूने, परंतु कर्ण हा चांगला होता, दानवीर होता. युधिष्ठिराने मान्य केलं. भीमदादा सुद्धा कर्णाच्या बाजूने बोलतायत. कधी? ज्यावेळेस मृत्यूच्या शयेवरती कर्ण पडलाय, भीमदादा म्हणतात की नाही हो, खरंच कर्ण त्या ठिकाणी चांगला होता. ज्यावेळी एक ब्राह्मण कर्णाला कवच कुंडली दान मागण्याकरिता आला, जी कवच कुंडले कर्णाला जन्मतः प्राप्त झालेली होती आपल्या पित्याकडून, सूर्याकडून. सूर्यदेवतेने सुद्धा सांगितलं होतं की कर्णा, जीवन संपलं तरी चालेल, कुणी येईल, कुणी येईल, कुणी जरी आलं, साक्षात भगवंत येऊन जरी तुझ्याकडे आले, हात पसरले भगवंताने, कर्णा तुझे कवच कुंडल काढून दे, तरी ऐक कर्णा, तुझे कवच कुंडल कुणालाही द्यायची नाही. कुणी सांगितलं होतं? सूर्य भगवंतानी सांगितलं, स्वतःच्या बापाने सांगितलं, तरी सुद्धा एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. तो ब्राह्मण जो होता, कोण होता ब्राह्मण? कर्णाने, इंद्रदेवाने ब्राह्मणाचा वेश धारण केला होता. त्या ठिकाणी इंद्रदेव ब्राह्मणच आले आणि कर्णाकडे गेले, कवच कुंडल दान मागितली. कर्णाने मागच्या पुढचा विचार केला नाही. कर्णाला 100% माहिती होतं, आज मी कवच कुंडल काढून दिल्यानंतर माझा मृत्यू हा अटळ आहे. माहिती असून सुद्धा आपल्या मृत्यूची पर्वा न करता कर्णाने आपल्या शरीरावरची आपली ती कवच कुंडल काढून त्या ब्राह्मणाला दिले. हे भीमाने सांगितलं. नकुल सहदेव त्या ठिकाणी होते. म्हणले, आम्ही सुद्धा कर्णाच्या बाबतीमधले कर्णाचा जीवनपट आम्ही सुद्धा अनुभवलाय. एक वेळेचा प्रसंग होता, धो पाऊस पडत होता. काही वाटेने जाणारे वाटसरू पावसाने भिजले आणि कर्णाच्या महलामध्ये त्यांनी प्रवेश केला. अन्न शिजवायचं होतं, स्वयंपाक करायचा होता, सरपण त्या ठिकाणी नव्हतं. कर्णाला त्या ठिकाणी मागितलं, काहीतरी द्यावं, अन्न शिजवून खायचंय, काहीतरी सरपण द्या. धो पाऊस सुरू होता, कर्णाच्या घरी सरपण नव्हतं. त्यावेळी कर्णाने ज्या पलंगावरती आपण झोपतो, ज्या पलंगावरती आपण झोपतो, तो चंदनाचा पलंग होता. त्या पलंगाचे पाय काढून सरपण म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांना दिले. कोण सांगतं हे?
नकुल सहदेव सांगतायत. परंतु ही जी संपूर्ण चर्चा भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी, ही अर्जुनाला काही पसलं नाही. अर्जुन शांत होता. अर्जुनाला ही चर्चा काही पटत नव्हती. कारण की बाण कुणी मारले होते कर्णाला? अर्जुनाने मारले होते. अर्जुनाच्या चेहऱ्याकडे भगवंताने पाहिलं. अर्जुनाच्या मनामधला भाव ओळखला. भगवंत शिबिरामधून उठले, अर्जुनाचा हात पकडला, बाहेर घेऊन गेले, बाजूला घेऊन गेले आणि बोलतायत, अर्जुना ऐकली सर्व चर्चा, परंतु कर्णाची चर्चा ऐकत असताना खरंच कर्ण एवढा दानवीर होता, एवढा दानशूर आहे की तुला सत्य पटत नाहीये. कारण की कर्णाचा अनुभव तू आजपर्यंत कधी घेतला नाही. पटतंय का अर्जुना तुला? अर्जुन म्हटला, भगवंता तुम्ही चालली तुमची चर्चा चालू द्या, मला याच्यामध्ये पडायचं नाही, पण या गोष्टीला मी मान्य करत नाही. भगवंताने पुन्हा अर्जुनाचा हात पकडला. ऐक अर्जुना, सत्य सांगतो तुला, अजूनही वेळ गेली नाही. तू मान्य करत नाही ना? कर्ण हा दानवीर होता, कर्ण हा दानशूर होता, अजूनही वेळ गेली नाही. कारण की अजून कर्ण जिवंत आहे, अजून कर्ण मेलेला नाही. हात पकडला. ज्या ठिकाणी रणांगणामध्ये युद्धाच्या ठिकाणी तो कर्ण विवळत पडलेला होता, प्रेताचे खस पडले होते, प्रेताचे ढीग लागले होते, रक्ताच्या नद्या त्या ठिकाणावरून वाहत होत्या. मध्यरात्री भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला घेऊन गेले. भगवंताने एका तपस्व्याचा ब्राह्मणाचा वेश धारण केला. अर्जुनाला बाजूला उभं केलं. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐक, तुला जर प्रत्यक्षामध्ये जर चमत्कार पाहायचा असेल ना, आता बाजूला उभं राहून तू फक्त ऐक, तू फक्त तुझ्या दोन्ही डोळ्यांनी बघ. कर्ण हा किती दानवीर आहे. कर्ण हा विवळत पडलेला होता, मध्ये मध्ये मूर्छा यायची, पुन्हा विशुद्ध व्हायचा, पुन्हा शुद्धीवरती यायचा. भगवंताचं चिंतन चालू आहे. भगवंताने ब्राह्मणाचा तापस्व्याचा वेश धारण केला. कुठं आहे कर्ण? दानवीर कर्ण कुठं आहे? त्या कर्णाला भेटण्याकरता मी आलो. कर्णाच्या कानावरती हे शब्द पडले. विवळत असणारा कर्ण तो कशी तरी हळूच त्यांनी मान उचलली. कोण आलं माझ्याकडे? आवाज दिला, कोण आहे? कोण माझं नाव घेत आहे? कोण माझ्या शोधार्थ माझ्यापर्यंत आलंय? आवाज निघत नव्हता कर्णाचा. तो ब्राह्मण समोर गेला. मी ब्राह्मण आहे, मी माझं गाव सोडून, कर्णा तुझी कीर्ती, तुझी दानवीराची कीर्ती ऐकून मी तुझ्यापर्यंत आलो. मला दानाची गरज आहे. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, मला सुवर्ण पाहिजे. तुझ्याकडून मला सुवर्ण दान पाहिजे. मृत्यूच्या शयेवरती पडलेला कर्णाने स्वागत केलं त्या ब्राह्मणाचं. तुम्ही एवढे कष्ट घेऊन माझ्यापर्यंत आलात, मला दान मागण्याकरता आलात, तुम्हाला सुवर्णाचं दान पाहिजे. ठीक आहे, दिलंही असतं दान मी, परंतु आता मी असमर्थ आहे. मला धड उठता येत नाही, धड चालता येत नाही, मृत्यूच्या शयेवरती पडलो, शरीराचे लसके या ठिकाणी तुटलेले आहेत. कसं तुम्हाला दान देणार? पण ऐका, तुम्हाला विनमुख मी पाठवणार नाही. मी माझ्या घराचा पत्ता तुम्हाला सांगतो. माझ्या घरी जा. घरी माझी धर्मपत्नी आहे. तुम्ही जे काही दान, जे सुवर्ण पाहिजे, माझ्या धर्मपत्नीला मागा. माझी पत्नी तुम्हाला 100% दान देईल, कारण की ती सुद्धा माझ्यासारखी दानवीर आहे. आता भगवंत ही परीक्षा घेण्याकरता आले होते. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की घरचा पत्ता मला दाखवतो. एवढी त्रास सहन करून तुला शोधत एवढ्या भयानक ठिकाणी रात्री अपरात्री मध्यरात्री मी या ठिकाणी प्रेताच्या खसामध्ये मी तुला भेटण्यासाठी आलो, आणि तू आता घरचा पत्ता मला देतो? अरे नाही, तुझ्या ज्याने जमत दान द्यायला नाही जमत असं सांग ना. नाही जमणार असं सांगून टाक. कशाला मला घरचा पत्ता देतो? रागवलेल्या ब्राह्मणाला पाहिलं. कर्णाने हात जोडले. ऐका ब्राह्मण देवता, रागवू नका, नका जाऊ तुम्ही घरी. तुम्हाला पाहिजे ना सुवर्ण? थोडंसं सुवर्ण आहे माझ्याकडे. माझ्या दातामध्ये सोनं आहे. कुठं सोनं होतं कर्णाच्या? माझ्या दातामध्ये सोनं आहे. तेवढं सुवर्ण मी तुम्हाला देऊ शकतो. पण ऐकाय ना, मी हतबल झालोय. मला माझा हात उचलत नाही, पाय उचलत नाही. तुम्ही एक कृपा माझ्यावरती करा. तुम्ही तुमच्या हाताने माझ्या दातामधलं सोनं काढून घ्या आणि घेऊन जा. आता पुन्हा चिडला. कोण? ब्राह्मण देवता म्हणजे भगवंत. पुन्हा चिडले. का रे, तुझे दात मी काढून घेऊ? ती तर चोरी होईल. तू स्वतः जर तुझ्या हाताने काढून देत असला तर ठीक आहे. जर मी काढून घेतले माझ्या हाताने तर ती चोरी होईल. मग चोरीचं पातक तू माझ्या माथ्यावरती मारतो का? तुझ्या हाताने दात काढ सुवर्णाचे आणि मला दे. म्हटले ठीक आहे. आता अर्जुन बाजूला उभं राहून बघत होता. आजूबाजूला चापून त्या कर्णाने पहिले एक मोठा दगड उचलला. अर्जुनाला असं वाटलं की बघतोय भगवंत दान, आणि कर्णाने दगड उचललाय. हा दगड भगवंताला मारतोय की स्वतः मारून घेतोय काही कळत नव्हतं अर्जुनाला. तो दगड उचलला. मागचा पुढचा विचार न करता खाडकन मोठा असणारा दगड कर्णाने तोंडावरती मारून घेतला. जसा दगड हा तोंडावरती मारला,
तोंडामधली बत्तीशी गळून पडली, दात हातामध्ये आले, तोंडामधून रक्त वाहू लागलं. रक्ताने माखलेली दात त्या ब्राह्मणाच्या समोर धरले आणि सांगितलं, ब्राह्मण देवता, ही सुवर्ण दान तुम्ही घ्या. पुन्हा ब्राह्मण देवता चिडले, पुन्हा भगवंत चिडले, अरे चांडाळा, एवढं अपवित्र दान देतोस तू? ही रक्ताने अशुद्ध झालेली दात, रक्ताने माखलेली दात तुम्हाला दान म्हणून देतो? अरे नाही द्यायचं असं सांग ना. पुन्हा हतबल झालेला कर्ण त्या ठिकाणी कर्णाने बाणाच्या टोकाने त्या दातामधलं सुवर्ण त्या ठिकाणी काढलं. दादांनो, स्वच्छ थंड पाण्याने ती असणारं सुवर्ण धुवून काढलं आणि ब्राह्मणाच्या समोर धरलं. ब्राह्मण देवता, ही आता शुद्ध पवित्र असणारं दान आहे. एवढंच सुवर्ण आज माझ्याकडे आहे. शेवटच्या क्षणी एवढंच मी तुम्हाला देऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त सोनं माझ्याकडे नाही. भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती सुवर्ण हातामध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि भगवंत स्वतः रडक्या अवस्थेमध्ये कर्णाला बोलता की कर्णा, अरे मानलं दादा तुला. आज शेवटच्या क्षणी सुद्धा तू तुझा दान करण्याचा जो गुण आहे तो जीवनामध्ये तू सोडला नाही. भगवंताने स्वतः स्वरूप साक्षात्कार त्या ठिकाणी दिला. भगवंताने स्वतःचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं. सांगितलं, कर्णा, प्रसन्न आहे आज मी तुझ्यावरती. तुला काय मागायचंय ते माग रे कर्णा, काय मागायचंय ते माग. कर्णाने हात जोडले, भगवंता, तुम्ही माझ्याकडे हात पसरावे. तुम्ही मला मागण्याकरता या ठिकाणी आलात. भगवंता, मी काय तुम्हाला मागणार आहे? भगवंता, काय मागणार आहे? माझा शेवटचा क्षण आहे. शेवटच्या क्षणी भगवंता तुम्ही माझ्या समोर उभे आहेत. मला दुसरं काही मागण्याची गरज नाही. तुम्ही अशीच थांबा. तुम्हाला असं बघत 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 माझी प्राणज्योत मावेल एवढंच मला पाहिजे. भगवंता, दुसरं काही सुद्धा मला नको. भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून त्या ठिकाणी कर्णाने आपला प्राण सोडला. कर्णाची ज्योत जी ती अनंतामध्ये विलीन झाली. मला सांगण्याचं तात्पर्य की दानाच्या बद्दल जर आपण पाहिलं तर भगवंताच्या पाठीमागे दानवीर कर्णाचं नाव त्या ठिकाणी येतं. म्हणजे भगवंतापेक्षाही कर्ण हे काय झाले, दानामध्ये श्रेष्ठ ठरले. की जगाच्या बापाने कर्णाच्या समोर हात पसरावे की मला सुवर्ण दान पाहिजे. आता भगवंत हे उदार होते, दाता होते आणि सामर्थ्यही दान देण्याचं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवंता, एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे, तुम्हाला जर द्यायचं असेल ना, अंतःकरणापासून तुमची भक्ती मला पाहिजे आणि जीवनामध्ये तुमचा विसर मला कधीच होऊ देऊ नका. एवढंच असणारं दान मला अंतःकरणापासून द्या. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाई नावडी, 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 नावडी, गुण गाई नावडी. खेती माझी, खेती माझी सर्व जोडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. या ठिकाणी द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय भगवंताकडे मागतात की दिला दान तुला, तुझा विसर अनुभव हे दान दिलं, परंतु असं दान दिल्याच्या नंतर तू काय करणार? तर तुकोबाराय सांगतात की गुण गाई नावडी. भगवंता, मी तुझं गुणगान जे आहे ती अंतःकरणापासून करीन. आवडीने भगवंता मी फक्त तुझंच गुणगान करील. परंतु भगवंत सांगतात की तुकोबा, तुला जर माझं गुणगान करायचं असेल, आवडीने करायचं असेल, तर त्याच्या अगोदर मला तुला मनुष्य देह द्यावा लागेल. त्याच्या अगोदर तुला गर्भवासाचं दुःख हे सोसावं लागेल. तर तुकोबाराय सांगतात की भगवंता, एकदा काय 1000 वेळा मी गर्भवासाचं दुःख सोसायला तयार आहे. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू का भासी, तू का भाने गर्भवासी, 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 तू का भाने
सांगतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. एवढं जर करायचं असेल, भगवंताचं चिंतन करायचं असेल तर अगोदर नरदेह पाहिजे. गर्भवासाचं दुःख भगवंत बोलतात की एवढं मोठं दुःख तू सहन करणार का? गर्भवासाचं दुःख वर्णन करत असताना संत महात्मे सांगतात, ज्यावेळी जीव म्हणजे आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतो, गर्भामध्ये असतो, त्या गर्भामध्ये एसी रूम असते का हो आपल्याला? पुरुष वर्ग जागे येत ना तुम्ही? एसी रूम असते. संत महात्मे वर्णन करतात, अरे विष्टाले चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. अरे काय सांगू गर्भीच्या यातना. अतिशय त्या ठिकाणी घाणीमध्ये आपला जन्म होतो दादांनो. आईच्या उदरामध्ये असंख्य यातना त्या जीवाला सहन कराव्या लागतात. मग भगवंत तुकोबरायांना म्हणतात की छोट्याशा सुखासाठी एवढं मोठं दुःख तुम्ही जीवनामध्ये स्वीकारणार का? आता माणसाने व्यवहार करावा पण परवडला तर करावा, बरोबर? पुरुष वर्ग आळंदीचं आणि आपल्या गावाचं अंतर काही जास्त लांब नाही, तरी जवळपास 40-45 किलोमीटर येईल का? हां येईल. आता मी तुम्हाला आमंत्रण दिलं, उद्या सप्ताहाचा काला झाल्याच्या नंतर तुमच्या इथल्या सगळ्या महिला वर्ग, सर्व पुरुष वर्ग आळंदीला आमच्या घरी फक्त चहा प्यायला या. येणार का तुम्ही सगळे? नाही येणार. काय येणार नाही ते कारण सांगाल मी. व्यवहार परवडला तर करावा. आता फक्त चहा प्यायसाठी आळंदीला येणं परवडणार आहे का तुम्हाला? नाही परवडणार. पण याच्या उलट मी तुम्हाला सांगितलं, नवरात्र उत्सवानिमित्त सप्ताह झाला, दसऱ्याच्या दिवशी आळंदीमध्ये आमच्या संस्थेमध्ये तुम्हा सर्व महिला वर्गांना, पुरुष वर्गांना आम्ही आमंत्रित करतो. महिला मंडळीसाठी 1 तोळ्याची नथ, महिला मंडळीसाठी प्रत्येकीसाठी 1 तोळ्याची नथ आणि पुरुष वर्गासाठी अर्ध्या तोळ्याची चेन आम्ही प्रत्येकी दान देणार. तुम्ही आळंदीला येणार की नाही? हां गर्दी होणार आळंदीमध्ये का? व्यवहार परवडणार आहे. व्यवहार जर परवडला तर तो व्यवहार करण्यामध्ये काय आहे? मजा आहे. मग आता व्यवहार परवडला पाहिजे ना. भगवंताच्या नावाचं सुख, त्याच्यासाठी गर्भवासाचं एवढं मोठं दुःख सहन करायचं. मग हा व्यवहार परवडणारा होता का तुकोबरायांना? परवडणारा नव्हता. परंतु तुकोबराय अतिशय गोड सांगतात की काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असे असतात की सुखातून सुख, मोठ्या सुखातून छोटं सुख हे वजा होऊ शकतं, बरोबर? कधी कधी सुखातून दुःख वजा होतं, कधी कधी दुःखातून सुख वजा होतं, कधी सुखातून सुख आणि कधी दुःखामधून दुःख जीवनामध्ये आपल्या वजा होत असतं. विठ्ठला 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 पहिला टप्पा जीवनामध्ये मोठं दुःख आलं, आपल्या मोठ्या दुःखामधून छोटं दुःख हे वजा होतं. एका महिला भगिनीचा एक मुलगी मरण पावली. फार दुःख झालं जीवाला, तिच्या वाईट असणारा प्रसंग घडला. मुलगी मरण पावली. ती महिला भगिनी रडत होती अंतःकरणापासून, कारण की पोटचा गोळा गेला. दुःख होतं जीवनामध्ये, रडत होती. काही केल्या रडायची थांबत नव्हती. मुलीला 1 महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, तरी ती आईचं रडणं थांबत नव्हतं. एक दिवस 4-10 भगिनी तिच्या घरी गेल्या, तिला भेटण्याकरिता गेल्या. तिला सांगितलं, अगं भरपूर दिवस झाले, 1 वर्ष होऊन गेलं. छोट्या
दुःखामधून मोठ्या दुःखामधून छोटं दुःख वजा होत असतं. घरी गेल्या सांगितलं, अगं तुझी एकच मुलगी गेली ग, तुझी एक मुलगी मला सोडून गेला, तुला सोडून गेली, तुला एवढं दुःख होतं, 1 वर्ष झाली तू रडायची थांबत नाही. अगं माझं संपूर्ण कुटुंब संपलं, माझं संपूर्ण कुटुंब संपलं. त्या कुटुंबामधली 14 माणसामधली मी एकटीच जिवंत आहे. आमच्या घरचं नाही बरं का सांगत. मोठ्या दुःखामधून छोटं दुःखही वजा होत असतं. 14 माणसाच्या कुटुंबामधून अख्खं कुटुंब संपलं कोरोनामध्ये. अगं मी एकटीच जिवंत आहे, तरी मी धनधापस आहे, तरीसुद्धा मी रडत नाही. ज्यावेळी आपलं एका मुलीचं दुःख गेलेलं वर्षभर रडत होती, या बाईचं मोठं दुःख ज्यावेळेस तिने ऐकलं, त्यावेळी या मोठ्या दुःखामधून छोटं दुःख काय झालं, वजा झालं. एका महिला भगिनीचा मुलगा मरण पावला. गौतम बुद्धांच्या जवळ ती गेली, स्वामींच्या जवळ गेले, सांगितलं माझा एवढा मुलगा जिवंत करून द्या. अधिकार संपन्न होते. स्वामींनी सांगितलं, एक काम करा मावशी, तुमचा मुलगा मी जिवंत करून देतो, पण त्याच्यासाठी ज्या माणसांच्या घरी, कुणाच्याही घरी जा, ज्याच्या घरी एकही माणूस कधी जीवनामध्ये मेलाच नाही ना, अशा घराच्या एक मुठभर मोहऱ्या घेऊन या, तुमचा मुलगा मी जिवंत करून देतो. त्या मोहऱ्याचा फक्त वास दिला ना मुलाला की मुलगा उठून बसेल. ती महिला भगिनी गेली. 1 दिवस 2 दिवस 8 दिवस फिरली. किती दिवस? 8 दिवस फिरली. तिकडंच तिला बोध झाला. पुन्हा बुद्धांकडे आली. म्हटले तुझ्या प्रश्नाचं उत्तर, तुझा मुलगा जिवंत करून द्यायचं. हात जोडले, विवंचना केली, प्रार्थना केली. मी संपूर्ण घरं पाहिले, परंतु ज्यावेळेस मी दुसऱ्याच्या घरी मी मोहरी आणायला जात होते, कुणाच्याही घरी एकही व्यक्ती गेला नाही, असं घर मला सापडलं नाही. उलट माझ्या या दुःखापेक्षा हजारो पट दुःख मी जगाचं पाहिलं. म्हणजे मोठ्या दुःखामधून छोटं असणारं दुःख काय झालं, वजा होत असतं. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये होतं गर्भवासाचं दुःख, परंतु सुखाची प्राप्ती होणार होती. म्हणजे दुःखामधून किंवा सुखामधून दुःख वजा, दुःखामधून सुख वजा जीवनामध्ये होत असतं. विठ्ठला 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 कधी कधी सुखामधून दुःख वजा होतं. मग तुकोबाऱ्यांचं म्हणणं एवढं होतं की मला गर्भवासाचं दुःख एकदा सहन करेल, मी एकदा काय हजारो वेळा सहन करेल, परंतु भगवंता त्या गर्भवासाचं दुःख सहन केल्यानंतर मला जर तुझं नामचिंतन करायला मिळत असेल, मला जर तुझी भक्ती करायला मिळत असेल, मी जर तुझं नाव घेऊ शकतो, तर मी 1000 वेळा जन्माला यायला तयार आहे आणि मरायला सुद्धा काय आहे, तयार आहे. हे फक्त संत महात्मे बोलू शकतात. भगवंतानी अमेशही दाखवलं होतं की तुकोबा, तुला याच्यापेक्षा मी धन देतो, संपत्ती देतो, सत्ता देतो, मोक्ष देतो, परंतु तुकोबारायांनी सर्व त्या ठिकाणी नाकारलं की नलगे मुक्ती आणि संपदा किंवा नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. का मागितली संत महात्म्याची संगती? संत महात्म्याची संगती जीवनामध्ये केली पाहिजे दादांनो. कारण की संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाचं परमसुख आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. चांगल्याच्या संगतीमध्ये गेल्याचा फायदा काय आणि वाईटाच्या संगतीमध्ये गेल्याचा तोटा काय सांगून जाईल. बघा, पाण्याचा थेंब, पाणी सर्वांना माहिती, पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पहिला महिला मंडळ, तर त्या पाण्याचा थेंब हा शिल्लक राहतो का? नाही. पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व हे नष्ट होतो. तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा काय होतो, मोती होतो. फरक फक्त कशाचा आहे, सहवासाचा आहे, संगतीचा आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर दुर्जनाची संगती जर आपण केली तर आपल्या जीवनाचं अस्तित्व नष्ट होतं. संगती जर सज्जनाची केली तर आपलं जीवन मोत्यासारखं चमकतं आणि संगती जर संत महात्म्यांची केली तर आपलं असणारं जीवन मोती स्वरूप होतं. संत महात्म्यामध्ये ती ताकद आहे की आपणासारखी करीती तत्काळ नाही काळ वेळ दया माझी. म्हणून जीवनामध्ये संत महात्म्याची संगत संत नकी कराले जनमका साधक कछु कराले संगत संत नकी कराले जनमका साधक कछु कराले संगत संत नकी कराले जनमका साधक कछु कराले संगत संत नकी कराले जनमका साधक कछु
भगवंताला भेटण्याचा मार्ग संत महात्म्याच्या संगतीमधून प्राप्त होतो. म्हणून जीवनामध्ये संत महात्म्याची संगत करावी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण वारकरी भजन घेऊ. पाठीमागच्या महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनी आपली दोन्ही हात वरती करायचे. चिकनगुन्या झाल्यासारखं करू नका. हां, सरळ करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा या सर्वांनी आपले आपले हात खाली. महाराज हा तिसरा तपपूर्ती सोहळा आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतक. या ठिकाणी अंतकरणामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये जरा 10-12 मिनटं तुमचे मी जास्त घेतले. या ठिकाणी जर काही चुकीचं असेल तर ते बुद्धीचे दोष म्हणून या ठिकाणी सोडून द्या. जे काही चांगलं असेल तर ते संत महात्म्यांचे शब्द म्हणून आत्मसात करा. गेल्या 8 दिवसापासून अतिशय सुंदर रमणीय असा सोहळा भगवती मातेचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. मी सुरुवातीलाही सांगितलं की एवढा मोठा सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु एवढी असणारी आस्था, एवढी असणारी भक्ती आदरणीय बाबांची या भगवती मातेवरती आहे. म्हणून ही असणारी भगवती माता एवढा मोठा उत्सव त्यांच्याकडून या ठिकाणी करून घेते. मला सर्व कीर्तनासाठी सहकारी मंडळी असणारे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण रोज बघतो, रोज ऐकतो. आयनी तीर्थक्षेत्रामध्ये आमची ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या सर्व मुली संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. सर्व मुलींचा कार्यक्रम तुम्ही पाहिला, गायन तुम्ही ऐकलं. या लेकरांनी आजही फार सुंदर साथ केली. अंतकरणापासून यांचे सर्वांचे आभार. आमच्या संस्थेची पहिली तबलावादक असणारी संस्थेचा मान शान या ठिकाणी हरिभक्तपरायण दिशाताई मोरी असतील, आमच्या श्वेताताई बडे, दीपालीताई गाढे, सर्व एक होणी बळी रे अशा मुली आहेत. अंतकरणापासून सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी माझे छोटी असणारे बंधू म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज खोटे, अंतकरणापासून फार गोड साथ त्यांनी गेल्या अवघ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी मृदुंग सेवेची साथ आपल्याला दिली. अंतकरणापासून यांचे आभार. आडनाव जरी खोटी असले, अंतकरणापासून ते मात्र 101% खरं सोनं आहे बरं का, खोटं कधी त्या ठिकाणी नाही. अंतकरणापासून यांचे आभार. यांची असणारी सुंदर वा 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 मनाने तुम्हाला समजलं ही फार आनंदाची गोष्ट. यांचं असणारं हे संगीत कलाप्रेमी ही यूट्यूब चॅनल आहे. अतिशय सर्व चॅनलला जय. संपूर्ण वारकरी वैष्णव वारकरी जे काही वारकरी संप्रदायामधून आपल्याला मिळतं ते फक्त या चॅनलमुळे किंवा या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत येतं. ज्यांना कोणाला आपले झालेले कार्यक्रम ऐकायचे असतील त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला बघू शकता, बरोबर. हां, आणि यांच्याहीपेक्षा अवघ्या 8 दिवसापासून तुम्ही सर्व मंडळी आपलं घरदार सोडून, खऱ्या अर्थाने घरदार कोणाला सुटत नाही बरं का, फार जीव असतो, परंतु घरदार सोडून तुम्ही इथपर्यंत येता, या ठिकाणी कीर्तन श्रवण करता. अंतकरणापासून सर्व श्रोते मंडळीचे अंतकरणापासून आभार. आमचे आवाज काही एवढे मोठे नाहीत,
प्रत्येकीचे सर्वांचे, परंतु आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतात आदरणीय आमचे साऊंड सिस्टीमवाले भाऊ, अंतःकरणापासून त्यांचे धन्यवाद. कार्यक्रमाच्या वेळी तर आम्हाला सिस्टीम जोडून देतात, परंतु दुपारच्या वेळी कार्यक्रम नसताना सुद्धा म्हणाल त्या वेळी या ठिकाणी आम्हाला मदत करतात. अंतःकरणापासून भाऊंचे सुद्धा आभार. माझे पतीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतःकरणापासून त्यांचे आभार. आणि या बऱ्याच मुलींचे पालक मावळामधून आपला सप्ताह जो आहे यांनी फक्त आमच्या स्टेटसला वातावरण पाहिलं, सप्ताहाचं एवढं आवडलं आणि या ठिकाणी सप्ताहाला भेट देण्याकरिता आदरणीय आमचे बेनगुडे भाऊ असतील, राक्षे भाऊ असतील, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणापासून यांचे आभार. झालेली सेवा सर्व संतांच्या मातापित्यांच्या या ठिकाणी हार्मोनियम वादकसुद्धा फार सुंदर या ठिकाणी वाजवलं. अंतःकरणापासून भाऊंचे सुद्धा आभार. झालेली सेवा सर्व संतांच्या मातापित्यांच्या भगवती मातेच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.